शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून वाद राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटलांमध्ये जुंपली। क्षीरसागर यांनी बोलावलेल्या बैठकीला प्रकल्पग्रस्त शेतकरी किती होते असा सवाल सतेज पाटलांनी केला। तर बैठकीला उपस्थित जर बाधित शेतकरी नसतील तर मी राजकीय संन्यास घेतो म्हणत क्षीरसागर यांनी पलटवार केला। ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत आणि पालकमंत्री नितेश राणे यांची आज कणकवलीत झालेली भेट ठरली चर्चेचा विषय। शैक्षणिक कार्यक्रमाच्या निमित्तानं सतीश सावंत आणि नितेश राणे एकाच व्यासपीठावर दिसले। जनसुरक्षा विधेयकातून कोणाचेही संविधानिक अधिकार घेतले जात नाहीत, मात्र संविधान न मानणाऱ्या लोकांवर तत्काळ कारवाई करता येणार, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। विधेयकाला विरोध करणारे लोक विधेयक न वाचता विरोध करतात। विरोधकांनी विधेयक वाचावं त्यानंतर विरोध करणार नाही, मुख्यमंत्र्यांचा विश्वास। राज्यातले सर्वच संजय सध्या चर्चेत, मंत्री गिरीश महाजनांचं विधान। संजय गायकवाडांना शिंदेंनी समज दिली। गिरीश महाजन राऊत बोलत राहतील, त्यांना कोणी थांबवू शकत नाहीत, महाजनांचं विधान। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलं की काय? सामनाच्या अग्रलेखातून मुंबई शहराचा अपमान, सामनाच्या रोखटोक मधील काही शब्दांवर भाजप नेते राम कदमांचा आक्षेप। सरकार विरोधात न्यायालयात याचिका टाकणारे काही लोक समाजात असायला हवे, त्यामुळे राजकीय लोकांना शिस्त लागते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। कोल्हापुरात सारथी उपकेंद्रांतील इमारतींच्या कामाची पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी केली पाहणी। काम दर्जेदार आणि जलद गतीने करण्याचे निर्देश दिले। इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मार्चमध्ये लोकार्पण। उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती। लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राज्यसभेवर राष्ट्रपती कोट्यातून नियुक्ती। उज्ज्वल निकम यांची कायदेशीर क्षेत्राप्रती आणि संविधानाप्रती निष्ठा अनुकरणीय। केवळ एक यशस्वी वकील राहिले नाहीत, तर महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये न्याय मिळवण्यातही आघाडीवर राहिले। पंतप्रधानांच्या खासदार म्हणून नियुक्तीबद्दल उज्ज्वल निकमांना शुभेच्छा। उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन। देशाच्या बाजूने उभे राहणाऱ्या वकील उज्ज्वल निकम यांची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे मानले आभार। राष्ट्रपतींकडून राज्यसभेचा खासदार म्हणून नियुक्ती हे कायदा क्षेत्रातील अभ्यासाचं फळ, वकील उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया। खासदार म्हणून नियुक्तीबाबत पंतप्रधानांकडून उज्ज्वल निकमांना फोनवरून माहिती देत शुभेच्छा। मराठीत बोलू की हिंदीमध्ये? पंतप्रधानांचा उज्ज्वल निकमांना प्रश्न। लोकसभा निवडणुकीवेळी आपल्यावर जो विश्वास दाखवला त्याला निश्चित सार्थ करेन। कायद्याचा अभ्यास आणि विश्लेषण आणि लोकशाहीसाठी माझ्या बुद्धीने नक्कीच प्रयत्न करेन, निकमांचं आश्वासन। जबाबदारी खूप मोठी आहे। अनेक दहशतवाद्यांचे खटले चालवत असताना गृहमंत्री अमित शहांमुळेच पाकिस्तान विरोधी खटले लढवू शकलो, उज्ज्वल निकमांचं वक्तव्य। लोकसभेची निवडणूक एका मुद्द्यावरून लढवली, निवडणुकीवेळी गैरसमज पसरवला गेला, मात्र त्याचं उत्तर विधानसभेत दिलं, निकमांची टीका। महापालिका निवडणुका जाहीर होऊ द्या, ठाकरे बंधू युतीबाबत योग्य वेळी निर्णय होईल, ठाकरे बंधू युतीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुंबई संदर्भात शब्दावर नाही परिस्थितीवर बोला, धनिक शेठ आणि कार्यकर्त्यांनी मुंबईला दिल्लीच्या वाटेवरील पायपुसणी केली, राऊतांची टीका। संजय शिरसाटांचा व्हिडिओ मॉर्फ केला का हे फॉरेन्सिक लॅब ठरवेल। शिवसेनेतील आरोप असलेल्या नेत्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचं संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान। उद्धव ठाकरेंनी भ्रष्ट प्रकल्पांना स्थगिती दिली, शक्तीपीठ महामार्ग नागरिकांच्या हितासाठी नसल्याची राऊतांची टीका। राज्यात मोठ्या प्रमाणावर मद्य परवान्यांचं वाटप, सत्ताधारी मंत्र्याच्या घरी किती परवाने गेले याचा तपास करण्याचं मुख्यमंत्र्यांना संजय राऊतांचं आव्हान। शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने वारसा यादीत स्थान दिले, याचे सोहळे सुरू। किल्ले भाजपने बांधले का? तुमचा काय संबंध? यामध्ये राजकारण करायचं नाही, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना इशारा। शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटलांमध्ये वाद। क्षीरसागर यांनी बोलावलेल्या बैठकीला बाधित शेतकरी किती होते का? सतेज पाटलांचा सवाल। तर बैठकीला उपस्थित जर बाधित शेतकरी नसतील तर मी राजकीय संन्यास घेतो, क्षीरसागरांचा पलटवार।
प्रणिती शिंदेंनी आंतरवली सराटी इथे घेतली मनोज जरांगेंची भेट. 2024च्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंना जरांगे फॅक्टरचा झाला होता फायदा. शिवसेनेचा उद्या जाहीर मेळावा. ठाकरे बंधू एकत्रित आल्यानंतर शिंदे भूमिका स्पष्ट करणार. आगामी पालिका निवडणुकीसाठी शिंदेंची तयारी सुरू. नाशिक जिल्हा बँक संदर्भात छगन भुजबळांचा गैरसमज. सर्वपक्षीय नेत्यांनी बँक बुडवले नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. सर्वपक्षीय सोकॉल्ड नेत्यांनी बँक संपवल्याचा मंत्री छगन भुजबळांचा आरोप. पैशांची चिंता करू नका, पैशासाठी काही अडलं नाही, पैसे देणारे आम्हीच आहोत. पैशांच्या बॅगेवरून मंत्री संजय शिरसाटांचं नवीन वक्तव्य समोर. रत्नागिरी जिल्ह्यात विक्रीसाठी येणारे गोवा बनावटीचं मद्य राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडलं पाहिजे. गोव्यातील बनावट मद्याची विक्री अड्डे उद्ध्वस्त करा. उदय सामंतांच्या राज्य उत्पादन शुल्काला कडक सूचना. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराजांची बुलेट स्वारी. सध्या सगळीकडे शाहू छत्रपती महाराजांच्या बुलेट राईडची चर्चा. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मागील 7 दिवसांपासून 7/12 कोरा करा या मागणीसाठी बच्चू कडू यांची पदयात्रा सुरू. जवळपास 150 किलोमीटरच्या या पदयात्रेत बच्चू कडू यांच्या पायाला जखमा झाल्या असून पायावर सूज आली आहे. तरी देखील शेतकऱ्यांना न्याय मिळाव्यासाठी बच्चू कडू पायी चालतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी भागात उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांची केली पाहणी. स्वतंत्र नगरपालिका स्थापन करणं गरजेचं आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आली मागणी. जळगावमध्ये पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं आंदोलन. शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. डोंबिवलीत अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. ठाकरेंच्या शिवसेनेनं खड्ड्यात झाडं लावून केला निषेध. खड्ड्यांबाबत त्वरित निर्णय घेतला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. बोरिवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रस्त्याच्या कामावर संशयाची सावली. अवघ्या 2 महिन्यात रस्त्यावर खड्डेच खड्डे. पर्यटक आणि स्थानिकांमध्ये संतापाची लाट. पहिल्या नगरच्या भिंगारमध्ये माव्यावर छापा. केमिकल युक्त मावा जप्त. विशेष पोलीस पथकाची कारवाई. एक वृक्ष आईच्या नावे या उपक्रमांतर्गत वाशिमच्या रिसोड येथील महात्मा फुले महाविद्यालयात पर्यावरण दिंडी काढून केलं वृक्षारोपण. स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. विक्रोळीतील टागोर नगर टी जंक्शन सिग्नल जवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा बसचा अपघात. ट्रक ड्रायव्हर गंभीर जखमी. जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू. कोकणात पावसाची उघडीप. मासे खरेदीसाठी खवय्यांची गर्दी. मोरी कोळंबी मासे 1200 ते 500 रुपयांच्या आसपास. नांदेडमधील मुदखेड सीआरपीएफ केंद्रात दीक्षांत समारंभ उत्साहात साजरा. 148 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज. जवानांकडून धडकी भरवणारं चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर. नंदुरबार जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघातात वाढ. प्रकाशा कार्थर्दे दिगर पुर्णेवसन वसाहतीजवळ रस्त्यावर मोठमोठे खड्डे. रस्ता डागडुजी करण्याकडे शासनाचं मात्र दुर्लक्ष. गडचिरोली जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने गडचिरोली ते आरमोरी राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले. त्याच्या डागडुजीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. त्यामुळे या मार्गाची पुनर्बांधणी कधी होणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर शाईफेक. अक्कलकोटमध्ये शाईफेक. शिवधर्म फाउंडेशन शिवभक्तांकडून ही शाईफेक केली गेली. एचडीएफसी बँक श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई. नियमांचं उल्लंघन केल्यानं आरबीआयची कारवाई. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेला 4.88 लाखांचा दंड. श्रीराम फायनान्स लिमिटेडला 2.70 लाख रुपयांचा दंड. तुळजाभवानी मंदिर पहाटे 4 वाजता उघडणार. पहाटे 1 ऐवजी 4 वाजता मंदिर उघडणार. भाविकांची कमी झालेली गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानाचा निर्णय. वाईन शॉप परवान्यांवरील स्थगिती उठवणार. महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने निर्णय. नव्यानं 328 वाईन शॉपना परवाने दिले जाणार. नागपुरात प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. या अद्ययावत प्रयोगशाळेमुळे तपासाला आता गती मिळणार आहे.
पुण्यातील 17.5 नळी गावातील ग्रामस्थांचं आंदोलन. विविध समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी गावकरी रस्त्यावर उतरले. मालेगावमध्ये झाडांचा वाढदिवस साजरा. विद्यार्थी आणि शिक्षकांनी झाडांचा वाढदिवस साजरा करत दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश. कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शाळांच्या वेळेत बदल. जिल्हा वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत सूचना. महापूर रोखण्यासाठी नृसिंहवाडी इथे कृष्णा माईला साकडं. प्रशासनानं योग्य पावलं उचलून अलमट्टीचा पाणीसाठा योग्य ठेवावा. आंदोलन अंकुश संघटनेचं साकडं. एएस ट्रेडर्स कोल्हापूर बेळगाव शाखेच्या मुख्य एजंटला 14 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. पोलिसांनी हॉटेलमध्ये सापळा रचत केली अटक. नाशिकमध्ये मनसेकडून रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण. 8 दिवसात खड्डे न भरल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. बुलढाण्यात तरवाडी येथील स्मशानभूमीचं चुकीच्या ठिकाणी बांधकाम तर बांधकामाच्या चौकशीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करून देण्याची मागणी. मुंबईहून दुबईला जाणाऱ्या रात्रीच्या विमानाचे अद्याप उड्डाण नाही. आक्रमक प्रवाशांची मुंबई विमानतळावर नारेबाजी. तांत्रिक कारणामुळे विमानाला उशीर झाल्याची कंपनीची माहिती. कल्याणमध्ये बेशिस्त टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बसमुळे वाहतूक कोंडी. पोलिसांच्या दुर्दक्षतेमुळे वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. संतप्त वाहन चालक आणि नागरिकांची बस चालकाविरोधात तक्रार दाखल. यवतमाळमध्ये धरती आबा जनजातीय अभियानाचा जिल्हास्तरीय मेळावा. धरती आबा आणि पीएम जन्मन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मंत्री अशोक उईकेंचे आदेश. यवतमाळमध्ये बच्चू कडूंनी शेतात निंदण करून राज्य सरकारचा केला निषेध. बच्चू कडूंच्या 7/12 कोरा यात्रेचा यवतमाळमध्ये दौरा. अमरावती पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील प्रमुख भागावर आता सीसीटीव्हीची नजर. अमरावती महानगरात 220 ठिकाणी 500 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार. रायगडमध्ये एसटी बस चालकाने दिव्यांग जोडप्याला अर्धवट प्रवासात खाली उतरवलं. एसी बंद केल्याच्या वादावरून दिव्यांग जोडप्याशी अपमानकारक वागणूक. महाड एसटी आगारात चालकाविरोधात तक्रार दाखल. अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृत मैथिली पाटीलच्या कुटुंबियांना अद्याप मदत नाही. सरकारकडून केवळ आश्वासन देऊन अद्याप मदत नाही. आईने व्यक्त केली भावना. बुलढाण्यात आमदार संजय गायकवाडांच्या हस्ते 5 नव्या बसेसचं लोकार्पण. बुलढाण्यातील नागरिकांना बसमुळे होणार मोठा फायदा. छत्रपती संभाजीनगरात एसटीला पावला विठ्ठल. आषाढी एकादशीनिमित्त सोडलेल्या अधिकच्या बसमधून 2,59 लाख रुपयांचं उत्पन्न. गतवर्षीपेक्षा 95 लाखांची वाढ. शेगाव तालुक्यात माटर गावात दूषित पाण्यामुळे नागरिकांना डायरियाची लागण. नागरिकांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. जिल्ह्यात वैद्यकीय पथकाकडून तपास सुरू. शिरूरमध्ये पारगाव शिंगवे येथील ग्रामपंचायतीकडून गवतावर तणनाशक फवारणी सुरू. पावसाळ्यात मच्छरमुळे होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्कता. नागपुरात पावसामुळे झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितीन गडकरींची बैठक. गडकरींनी नालेसफाईच्या कामासंदर्भात अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. 7 दिवसात स्पॉट निहाय अहवाल देण्याचे आदेश. छत्रपती संभाजीनगरात एमआयडीसीसाठी पुढील 5 वर्षात आणखी 10,000 एकर जमीन संपादित केली जाणार. उद्योग सचिवांची माहिती. रत्नागिरीतील सुवर्णदुर्ग किल्ला युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट झाल्याबद्दल जल्लोष. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालयात जल्लोष. मिनी महाबळेश्वर अशी ओळख असणाऱ्या रत्नागिरीतील माचाळ इथे पर्यटकांची गर्दी. हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर मात्र पोलिसांची करडी नजर. अकोल्यात पालिकेची प्लास्टिक विरोधी कारवाई. 6 क्विंटल कॅरी बॅग्स जप्त. शहरात 15,500 रुपयांची दंडात्मक कारवाई. नागपुरात डायरिया आजाराबाबत जनजागृतीसाठी स्टॉप डायरिया विशेष मोहीम. 20 जुलै ते 30 जुलै दरम्यान टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात मोहीम. हिंगोलीत नगरपंचायत दशक महोत्सवानिमित्त संविधान सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. 1100 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. पनवेल तालुक्यातील दाभोळवाडी आदिवासी वाडीतील ग्रामस्थांना मरणानंतरही मरण यात्रा. स्मशानभूमीला पत्रेच नसल्यानं पावसातच अंत्यसंस्कार.
हिंगोलीत पुरेसा पाऊस झाला नसल्यानं धरणांच्या पाणी पातळीवर थेट परिणाम. सिद्धेश्वर धरणात केवळ 24% पाणीसाठा शिल्लक, तर येलदरी धरणात 52% पाणीसाठा. हिंगोलीकरांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाडा, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज. 17 जुलैपर्यंत विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात अधिक पावसाचा अंदाज. राज्यात बहुतांश भागात 7 ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहण्याची शक्यता. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण भागात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईत सकाळपासूनच पावसाला सुरुवात. अनेक भागात पावसाची संततधार. पहाटेपासूनच मुंबईच्या काही भागात ढगाळ वातावरण. साताऱ्याच्या पाटण तालुक्यात पावसाची संततधार. पावसामुळे साताऱ्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा. धाराशिवमध्ये पाऊस झाला नसल्यानं शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय. आर्थिक अडचणी वाढल्यामुळे पशुपालकांवर पशुधन विकण्याची वेळ आली आहे. वाशिममध्ये कपाशीचं पीक वाणी किडीनं केलं फस्त. शेतकऱ्यांवर दुबार लागवडीची वेळ. कृषी विभागानं किडीचा बंदोबस्त करावा, याचं मार्गदर्शन करावं, शेतकऱ्यांची मागणी. अकोल्यात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले. भाजी बाजारात पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक घटली. टोमॅटो 80 ते 100 रुपये, तर लसणाचा दर 150 रुपये किलोवर पोहोचला. रत्नागिरीत वाडा वेसराड गावात नांगरणीची अनोखी स्पर्धा. चिखलातून पळवली खिल्लारी बैलांची जोडी. 100हून अधिक बैलजोड्यांनी भात लावणी स्पर्धेत नोंदवला सहभाग. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात मिरचीच्या दरात मोठी घट. गेल्या वर्षीच्या तुलनेत 20% दर कमी. पावसाळा लवकर सुरू झाल्यामुळे मिरची व्यापारावर थेट परिणाम. धाराशिव जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शेतात. हातात बैल कासरा धरत केली सोयाबीन शेताची कोळपणी. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करताना पारंपरिक शेतीची साथ न सोडण्याचा संदेश. रत्नागिरीच्या खेड बसस्थानकात दुर्घटना. बस स्थानकाच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अमरनाथ यात्रेच्या ताफ्यातील बसेसची टक्कर. अपघातात 10 प्रवासी जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. रत्नागिरीच्या खेड बसस्थानकात दुर्घटना. बस स्थानकाच्या संरक्षक भिंतीचा भाग कोसळला. कांजूर मार्गच्या एनजी रॉयल पार्कमध्ये एका बिल्डिंगला आग. 16व्या मजल्यावरील इलेक्ट्रिक डक्टमध्ये लागली आग. आग पसरत 18व्या मजल्यापर्यंत पोहोचली. भंडारा चाकोली इथे भरधाव चारचाकीची रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या दोघांना धडक. एकाचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी. परभणीत ट्रकची डिझेल पाईप फुटल्यानं उड्डाणपुलावर डिझेल पसरलं. चालकानं तत्काळ दुरुस्ती करून गळती थांबवल्यानं मोठी दुर्घटना टळली. जालन्यात कुंभार पिंपळगाव ते घनसावंगी रस्त्यावर 2 दुचाकींचा भीषण अपघात. अपघातात जखमी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू. बीडमध्ये पिस्तूल हातात घेऊन सोशल मीडियावर स्टेटस ठेवणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात. भिवंडीत विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न. विद्यार्थिनीनं प्रसंगावधान दाखवत हल्ला चढवून स्वतःची केली सुटका. रिक्षा चालकाविरोधात दोघांविरोधात गुन्हा दाखल. पतीच्या सततच्या मारहाणीला कंटाळत पत्नीने केली पतीची हत्या. नाशिकच्या बागलाणमधील घटना. गळा आवळून हत्या केल्याची पत्नीची कबुली. धाराशिवमध्ये दुग्ध व्यावसायिकाच्या रकमेवर चोरांचा डल्ला. 1,30,000 रुपये केले लंपास. अंभी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. मुख्याध्यापकांचं शाळेतच मद्यपान. परभणीच्या गंगाखेड येथील खोकलेवाडी जिल्हा परिषद शाळेतील प्रकार. मद्यपान करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी. साताऱ्याच्या वेळेगावच्या हद्दीत सशस्त्र दरोडा. 20 लाखांची बॅग दरोडेखोरांनी लंपास केली. दरोडेखोर राधाकृष्णनला सांगली पोलिसांकडून अटक. सातारा हद्दीत हायवेवरील दरोड्यात कमालीची वाढ. कांदिवलीत वॉचमनवर कोयत्यानं हल्ला. भरत विला सोसायटी परिसरातील घटना. पोलिसांकडून आरोपीला अटक. पैशाच्या वादातून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती. बुलढाण्याच्या शेगावमध्ये गांजा जप्त. किराणा दुकानातून 1 किलो गांजा जप्त.
शेगावच्या माटरगावमध्ये पोलिसांची कारवाई, संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल. बुलढाण्यात वीज वितरण कार्यालयात शिवीगाळ केल्याप्रकरणी उपकार्यकारी अभियंत्यावर गुन्हा दाखल. वसुलीचं टार्गेट पूर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्याला शिवीगाळ. छत्रपती संभाजीनगरात समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर गोळीबार, 1 जण जखमी, दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार. एकाच रात्रीत 5 दुकानांमध्ये चोरी, उल्वे येथील घटनेचा सीसीटीव्ही समोर. उल्वे पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. हिंगोलीत 11वी प्रवेशासाठी 2,000ची लाच मागणाऱ्या प्राचार्यावर गुन्हा दाखल. ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल. अकोल्यात शेअर मार्केटच्या नावाखाली 64 लाखांची फसवणूक, 2 आरोपींना गुजरातमधून अटक. चंद्रपुरात उत्पादन शुल्क विभागाची बल्लारपूर शहरात 2 ठिकाणी धाड, सुमारे 1,31,260 रुपये किमतीचा बनावट दारूसाठा जप्त, एकाला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.